काल दिनांक 19 जूनपासून महाराष्ट्रभर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मुलांची शारीरिक चाचणी परीक्षा सुरू झालेली आहे। गडचिरोलीच्या दुर्ग भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या वतीने मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तर आज आपण सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगाव याच्या अध्यक्ष ज्योती जुमनाके यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर ताई, तुम्ही हा जो काही स्तुत्य उपक्रम राबवत आहात सामाजिक बांधिलकीतून, तर त्याबद्दल काय सांगाल? आपला जो गडचिरोली जिल्हा आहे हा दुर्गम भाग आहे आणि जवळजवळ 400 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा बसला आहे आणि एवढ्या लांबवरून मुलं येतात, त्यांना राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था याच्यामुळे गैरसोय होते। तेव्हा त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून थोडंसं आपण मदत करावी या उद्देशाने सूरज सर, सतीश सर तसंच आमच्या सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हा आम्ही छोटासा एक प्रयत्न करत आहोत की जे गरजू व्यक्ती आहेत, जे गरजू उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आपली सुविधा पोहोचवावी आणि त्यांना मदत करावी। बस हाच एक आमचा छोटासा उद्देश आहे। त्यांच्या या विद्यार्थी हितेशी समाजकार्यामध्ये मुख्य समन्वयक म्हणून सूरज कोडापे सर आणि सतीश कुसराम सर त्यांना मदत करत आहेत। तर सर, तुम्ही या उपक्रमाबद्दल काय सांगाल? सध्या गडचिरोलीमध्ये 19 तारखेपासून ते 12 जुलैपर्यंत पोलीस भरतीची शारीरिक चाचणीचा परीक्षा आयोजित केलेली आहे आणि गडचिरोली विचार केला तर गडचिरोली हा एकदम दुर्गम भागातून विद्यार्थी पोलीस भरतीसाठी येतात, कारण पोलीस भरती हा एकमेव त्यांच्यासाठी नोकरीचा एक माध्यम आहे या उद्देशाने। आणि सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर आणि गडचिरोलीमध्ये प्रामुख्याने हॉटेल फॅसिलिटी फार मोजक्या आहेत आणि त्याही महागड्या आहेत। हे काही एका सामान्य विद्यार्थ्याला ते दुर्गम भागातून येणाऱ्या सर्व जातीच्या मुलांना हे परवडणारे नाही आहे। मग हे विचार करता ते रस्त्यावर झोपणे किंवा कुठेतरी बस स्टॉपवर थांबणे हे आमच्या तत्वाला पटणारे नव्हते आणि मी स्वतः पोलीस उपनिरीक्षक झालो आहे आता 2021च्या भरतीमध्ये। तर मी ह्या प्रवासातून गेलो आहे की जर राहण्याची सोय झाली नाही तर आपल्या ग्राउंडवर कसा त्याचा परिणाम होतो ह्याचा विचार करता आम्ही विचार केला की आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सोय करायला पाहिजे। म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत की गडचिरोलीमध्ये सेमाना रोडला सृष्टी सभागृह आहे, सेलिब्रेशन हॉल, त्याच्यामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या तमाम जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना इथे मोफत एक राहण्याची आणि संध्याकाळच्या जेवणाची आम्ही मोफत सोय केलेलो आहोत। खूप छान उपक्रम मिळून सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। तर कशा पद्धतीनं सगळं मुलांचं जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे? सर, मुख्य म्हणजे आपले सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था म्हणजे माझे सहकारी मित्र सुरेश कोडापे सर आणि ज्योती जुमनाके सर हे सर यांचीच ही मुळात ही कल्पना होती। माझी केवळ भूमिका प्रत्येक सहकार्याची आहे, त्यांनी मला संधी दिली। मुळात व्हॉट्सअप ग्रुपला जेव्हा याचं मी मॅसेज बघितलं तर माझे चळवळीतले सहकारी मित्र असल्यामुळे ते मला आतून वाटलं की माझ्यानं जितकं होईल तितकं आपण मदत करायला पाहिजे। पण सर्व सूत्रधार म्हटलं यांचं हॉलचं नियोजन आणि जेवणाचं नियोजन तर माझे ज्येष्ठ सहकारी मित्र आहेत सूरज सर आणि ताई केसरी आहे। माझी भूमिका फक्त सर थोडी मदतीच म्हणून आहे की जितकं मला संधी भेटेल त्या सामाजिक जाण्यातून मला एक संधी उपलब्ध होते आणि ती संधीचं सोने करून मी फक्त एक मदतीची माझी ती भूमिका आहे। बाकी सर्व नियोजन मॅडम आणि सरांनीच केलं आहे सर। धन्यवाद। मी सूरज सरांना विचारू इच्छितो की कशा पद्धतीनं इथं सगळ्या फॅसिलिटी तुम्ही अवेलेबल करून देता? सर, इथं ग्राउंड दुसऱ्या दिवशी आहे या गोष्टीचा विचार करता आम्ही संध्याकाळच्या वेळेस मुलांना भात, वरण आणि त्याच्यासोबत एक सुकी भाजी असं 3 गोष्टींचा जेवणामध्ये आम्ही समावेश केलेला आहे। एवढेच नव्हे तर मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ग्राउंडला जाण्याच्या अगोदर आम्ही अर्धा डझन केळे आणि जर दुसरी फळं काही असली ते सोबत देत आहोत, जेणेकरून ग्राउंडवर गेल्यानंतर जर ग्राउंडला वेळ लागला मुलांना तर तो फळं खाऊन ते तो काढू शकतील। तसा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सगळं आमच्याकडे ताजं आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत।
सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेने ही जी काही विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे त्याचा कोणत्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना लाभ होत आहे, तर आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू आणि त्यांना विचारू की या सगळ्या सुविधांचा त्यांना कोणत्या पद्धतीनं फायदा होत आहे. तर ही जी काही सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेने व्यवस्था केलेली आहे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था जी केलेली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर मी पोस्ट वैरीवरून 45 किलोमीटरवर आहे आणि म्हणजे दुर्गम भागच आहे. आता मला टेलिग्रामला नाही काही मेसेज मिळाला की सृष्टी सेलिब्रेशन हॉलला जेवणाची वगैरे सोय आहे, राहण्याची वगैरे सोय आहे म्हणून. मग त्या मेसेजनुसार नाही का मग आम्ही गडचिरोलीला आलो आणि त्या ॲड्रेसवर इथं आल्यानंतर खूप चांगलं सोय होतं इथे. जेवणाची वगैरे व्यवस्था, वरण भात भाजी सगळं, पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं काही ठीक होतं आणि आम्हाला कशाची प्रॉब्लेम नाही, पाणी वगैरे सगळं ठीकठाक आहे आणि आम्हाला कशाची प्रॉब्लेम नाही. एकूण ही जी काही सुविधा करून दिलेली आहे त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. काही लोकांचे गडचिरोलीमध्ये नातेवाईक सुद्धा नव्हते, आता कुठे राहू अशी एक चिंता त्यांना भेडसावत होती. पण आज सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हा खूप छान उपक्रम इथे विद्यार्थ्यांसाठी सुरू करून पोलीस भरती होईपर्यंत व्यवस्था केलेली आहे. सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्थेने ही जी काही व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल एटापल्ली या दुर्गम तालुक्यातून आलेला दुर्वास आपल्याशी संवाद साधणार आहे. तर तुला या सगळे काही ज्या सुविधा मिळत आहेत त्याबद्दल काय वाटते? तर इथे आल्यावर सर्वात पहिले प्रश्न मला पडला होता की राहायचे होते. जेवणाची सुविधा तर खूप महाग असल्यामुळे आमचं ते बजेट काही पडत नाही. तर मी टेलिग्राम ग्रुपवर जे मावा गडचिरोली जिल्ह्याचा जे ग्रुप आहे त्यामध्ये मी ते बघितलं होतं मॅसेज. त्यानंतर इथे आल्यावर मी सर्वप्रथम सुरज कोडापे सरांना फोन लावला आणि त्यांनी मला सरळ जे काही आपला आहे ॲड्रेस ते सांगितला. त्यानंतर मी आला इकडे. आल्यावर सर्व सुविधा खूप चांगल्या मिळाल्या आम्हाला. बाथरूमची सुविधा आणि पाण्याची जी सुविधा आहे सर्व कॅन वगैरे आणून वगैरे आम्हाला खूप चांगली सुविधा होती. आणि आता उद्या माझी फिजिकल असल्यामुळे मला तर वाटते की सर्व काही चांगलं होत आहे आणि चांगले फिजिकल देऊन कामाला चांगलं होईल आणि सर्व विद्यार्थ्यांचे चांगलेच होते. एकूणच ही जे काही विद्यार्थ्यांसाठी सोय केलेली आहे त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कृतज्ञता भाव दिसून येत आहे. कॅमेरामॅन आकाशसह दिनेश देशमुख, गडचिरोली न्यूज लाईव्ह. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे.